वाला मला हा कशावर असू घेऊ शकता व्हिडिओ फोटो. सुरू करायचंय. एक 2 मिनिटं ते मला ऍक्च्युली चालू शो पण सुरू आहे ना. येस येस. सो मी फक्त एक लिंक मारून देते म्हणजे मी हो comfortable. आमच्याकडून तुम्हाला हवा तेवढा टाइम आणखी एक इंटरव्ह्यू आहे. सो हवा तेव्हा टाइम नाही आपल्याकडे. येस मला तेव्हा दुपारी सांगितलं गेलं. हा ऍक्च्युली काय होतं ना, संध्याकाळच्या शो मध्ये बऱ्याच सर्व गोष्टी ऍड ऑन होऊन जातात त्याच्यामुळे. फक्त मी एक लिंक करते आणि हो, मग हो, सुरू चालेल. करूया. बोलू शकतो ना मी सोबत. तुला आता नाही बोलता येणार, म्हणजे मला बोलायचं रेडिओवरती. ओके, तर तुला ठीक फक्त थोडा वेळ शांत राहावं लागेल. यार कधी कधी कसं असतं ना, म्हणजे इतकं जास्त गुगलवर आपण बऱ्याच गोष्टी सर्च करतो एंड मैं ना उनमें से हूँ जिसको हर छोटी बड़ी चीज हमेशा सर्च करनी होती है. एंड ऑफ कोर्स मैं हमेशा डिपेंड होती हूँ लोकेशन के लिए, क्योंकि यार गुगल मॅप से ज्यादा बेटर कौन बताता है ना. 6:35 ही वेळ झाली आहे. शो सुरू आहे. हॅपी इव्हनिंग ब्रॉट यू बाय डॉक्टर आयजी पटेल फाउंडेशनचं सिल्वर लाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अँड हुआ यू भैया की हमको जाना था कहीं आणि मी ना मस्त पैकी आपली गुगल लोकेशन लावली एंड भाई साहब मुझे बता रहे राइट लेफ्ट एंड मैं सोची यार मतलब वहीं पे घूम रही हूँ, ठीक है, पहुंच ही नहीं पा रही हूँ. एंड देन आई गॉट टू रियलाइज कि उम्र ये है जब डेटिंग साइट पे यार थोड़ा सा मतलब राइट लेफ्ट कर लूं, बट भैया मैं यहाँ पे गूगल मैप की सुनते सुनते घूम रही हूँ, पता ही नहीं चल पा रहा है. मतलब कई बार ना हम लोग टेक्नोलॉजी पे इतने ज्यादा डिपेंड हो गए कि मतलब खुद का दिमाग यूज करना भूल ही जाते हैं. अँड इव्हेंच्युअली हे गोष्ट मला तेव्हा रिअलाइज झाली जेव्हा मी अख्खं राऊंड करत माझी गुगली होतच गेली. एनीवे फिलहाल आपकी गुगली ना हो इसलिए बता रही हूँ कि दरगाह रोड से जाते हुए ट्रैफिक जो है थोड़ा सा हेवी मिल जाएगा. और ऐसे मौसम में ना भैया सच में एक कप कॉफी चाहिए. आणि बरंच काही तर मी सांगत राहणार, फक्त आणि फक्त महा FM वर ऐकत राहा. चलो अच्छा सुनते हैं. ओके स्टार्ट करूयात आपण. मॅम चव्हाण के बरोबर एकदा शूटिंग चालू का ब्लॉगर लोगों का ये टेंशन होता है. आहे ना. खूप छान व्हिडिओ घेतला तू. बरं केलं ते. म्हणजे एक अँगल तर आहेच बट ऍडव्हान्स. ओके शुड वी स्टार्ट. येस. किती जण बोलणार आहेत? 3 पर्सन आहे. मी रायटर अँड रॅपर. सईने गायलेलं आहे ओके आणि एक माईक प्रीतम म्युझिक बी केलेलं आहे. सई थोडं जवळ येते का ते जवळ पडतं की हे जवळ पडतं? हाच घे सर. हां. मी घरी लागेल. तुला जे जवळ पडतं ते घे. ठीक आहे सुरू करायचं. ओके यार मी ना लहानपणीपासून किती गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला ना, तर माझी आई मला म्हणायची बेटा तुमसे ना हो पाएगा, मतलब तुम ना बाथरूम सिंगर हो वही रहो, ज्यादा कोशिश ना करो. आणि मी खरंच त्या गोष्टीला सिरियसली घेतलं. म्हणजे मला आता कोणी जरी म्हणलं की बाबा तू गाणं म्हणून दाखव, बिकॉज बहुत सारे लोगों को लगता है कि आपको बात करना अच्छा आता है तो आप गा भी अच्छे लेते हो. ना 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 ही खूप बडी मिथ आहे. पण माहितीये जेव्हा छोटीशी मुलगी गाणं गाते खरंच कौतुक करावंसं वाटतं. 94.3 मा FM वर रसिका आहे तुमच्या बरोबर आणि राईट नाव माझ्या बरोबर ऑफकोर्स टीम आहे यार, ज्यांचं नवीन गाणं आलेलं आहे गणपती बाप्पा तुझा लागला लळा. अँड ये छोटी सी बेबी ने ये गाणं गाया. हाय सई, हाय कशी आहेस? छान आहे. प्रीटी पण आहेस तू तर. ओके आणि त्याच्या बरोबर असं म्हणता येईल की स्टेज नाव जे आहे लवर, येस हा आहे आपल्या बरोबर आणि म्युझिक ज्याचं आहे म्हणजेच प्रीतम सध्या आपल्या बरोबर आहे. हॅलो गाईज, हाय कसे आहात तुम्ही सर्व? हाय Hello. एकदम मस्त. तू कशी आहेस?
मजेत. विषयच नाही. ओके, सो सर्वात आधी या गाण्याच्या कन्सेप्ट बद्दल कोण बोलणार? येस, सगळ्यात पहिले आय थिंक माझ्यापासून स्टार्ट होणार ती गोष्ट. ओके. येस, सो फर्स्ट हे आम्ही असा विचार केला होता की सहीच हे गाणं गाणार, हम्म. गणपती बाप्पा तुझा लागला लळा, आणि त्याच पद्धतीने ते राईट पण केलेलं आहे की जे की छोट्या मुलांना त्याच्यामध्ये गुंतून घेईल. हम्म. सो असं आहे. आणि त्यानंतर आम्ही मग प्रीतमशी मी कॉन्टॅक्ट केला हम्म. की असं असं गाणं आपण बनवतोय, आणि त्यांनी खूप म्हणजे कमी वेळ होता आमच्याकडे, बट आम्ही कमी वेळेमध्ये हे गाणं केलेलं आहे, गणपती बाप्पा तुझा लागला लळा. ओके, सो किती दिवस लागले तरी मॅक्स? आय थिंक जास्तीत जास्त आम्ही 15 दिवसामध्ये ट्रॅक आउट केला, म्हणजे बाहेर घेतला विथ रायटिंग आणि विथ म्युझिक मिक्स मास्टर करून ओरिजिनल ट्रॅक. ओके. कमी वेळेतही त्याने मला माझा टाइम बरोबर दिलाय. भैया अगर लिख लिए लेकिन अगर म्युझिक ना हो अच्छा तो फिर क्या ही करेंगे. हा, पर्याय नाही आहे तिकडे. मग सो म्युझिकच्या बाबतीत तू काय सांगशील? म्युझिक विजयचा मला फोन आला की असं असं आपण गाणं केलंय, लहान मुलगी गाणार आहे. लहान मुलीचं तर कधी गाणं केलं नाही. मी कन्फ्युज होतो की एक गणपती बाप्पाचे गाणी असतात की यार थोडस एकदम एक जोश टाईप असतात, तर लहान मुलगी गाणारे म्हणजे मला कळालं नाही की कसं करावं आता. म्हणजे जोश भी चाहिए और बच्ची भी गाने वाली है, तो वो करते करते आइडिया फिर आया, विजय भी आया मेरे पास, फिर हमने कर करके फिर वो हो गया. ओके. पण आता ही छोटीशी मुलगी जिने गाणं गायलंय, कधीपासून गाते ग तू? 2 वर्षापासून. बापरे, क्लास केलायस? हा, कुठे? माहित नाही मला. ऍक्च्युली दीपक पवार सर असे टीचर आहे तिचे. Okay. असं ते शिकवतात, तर त्यांच्याकडे ती क्लास करते 2 वर्षापासून. आणि Okay. तिच्या एजेसच्या हिशोबाने ती बेटर गाते मला असं वाटतं. आणि ती मुंबईला एका शोला ऑडिशन करून आलेली आहे. बापरे, कोणत्या शोला गेली होतीस? मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद. ओ बापरे, मला वाटलं तुझी आणि माझी मेमरी सेम सेम आहे. मला पण लगेच आठवत नाही. बरं मला सांग, तुला जेव्हा माहिती पडलं की तुला गाणं म्हणायचंय, कसं रिॲक्शन होतं तुझं? खूप छान होतं. खूप छान होतं. मग आता थोडंसं म्हणून दाखवशील? हा. प्लीज म्हण ना. गोरा गोरा चेहरा मोठे आहे कान, गोरा गोरा चेहरा मोठे आहे कान, पूजता तुला रे सर्व आहे खूप मान, रूप तुझं सुंदर नाही रे मला भान, रूप तुझं सुंदर नाही रे मला भान, बहरलेलं सार ते फुलांचं रान, गोड गोड मोदक बनवते मी छान, गोड गोड मोदक बनवते मी छान, मोत्याची माळ तुझ्या हिरे गळा, तुझ्यासाठी सुंदर फुले जाते मी मळा, गणपती बाप्पा तुझा लागला लळा, गणपती बाप्पा तुझा लागला लळा, गणपती बाप्पा तुझा लागला लळा, गणपती बाप्पा तुझा लागला लळा. हे आय एम कमिंग लवर, तूच माझ्या मनी देवा, तूच माझ्या ध्यानी, तुझ्या विना समजून मला घेत नाही कोणी, भक्तीत मग्न तुझ्या नाही कसलं भान, शाळेत जातानी मला येत तुझं ध्यान, करणार मोदक मी गोड गोड खाणार, धरणार उपवास मी तुझा उपाशीच राहणार, तू बसत माझ्या मणी, तू मणीच माझ्या राहणार, मी रूप तुझं डोळ्याने या डोळे भरून पाहणार. ओके. आणि तसं तर आता इतक्या प्रेमाने म्हणलीस की लढा लागणार, तर तो प्रत्येकाला लागणार आहे आणि इकडे लोक बघणार सुद्धा आहेत, नाही का? येस येस, नक्कीच. ओके. सो ओव्हरऑल रिस्पॉन्स कसा आहे आतापर्यंत, काय आता सांगा? तरी त्याला 1 डे मध्ये 12,000 व्ह्यूज क्रॉस झाले. सो आम्हाला गुड रिस्पॉन्स वाटतोय, कारण आणि Of course. कमेंट्सही खूप छान येत आहेत हो, लोकांचे. एकही निगेटिव्ह कमेंट Feedback मला छान आहे. भेटणार नाही, आणि प्रत्येकाचा फीडबॅक हा खूपच बेटर आहे. ओके. सो तुला विचारायचं मला हे की छोट्या मुलांसोबत काम करणं इझी की मोठ्या आर्टिस्ट सोबत काम करणं इझी? छोट्या मुलांसोबत करणं जास्त इझी आहे, कारण त्यांची ग्रास्पिंग इतकी चांगली असते की एखादा चेंज आपल्याला प्रोजेक्ट करताना एखादा सडनली आपल्याला चेंज करावं लागतं जागेवर, तर ते लवकर पकडून घेतात लहान मुलं. पण मोठे म्हणजे वयाने मोठे असलेले थोडे पकडायला थोडस प्रॉब्लेम होतो. ओके. सई, मला सांग, तुला या 2 दादांपैकी कोणी सर्वात जास्त त्रास दिला?
कोणीच नाही. अरे असं गोड गोड नाही बोलायचं. सांग सांग खरं खरं सांग. खरं सांग, कोणी त्रास बरं, दिला? शकते, तू ज्याचं नाव एकदम घे खरं. म्हणजे ज्याने त्रास नाही दिला ना तो तुला चॉकलेट दे. आठव आठव, कोण सांग सांग कोणाचा वाद आहे कोणीच नाही तुला? दिला. तू कोणाला त्रास दिला? मी सगळ्यांना देते म्हणा. माझं कामच ते आहे म्हणा. ओके, सो दिस अमेझिंग ट्रॅक या गणपती फेस्टिवलला आलेला आहे अँड आय एम शुअर की सर्वांना बघायचं आहे. सो कोणत्या चॅनलवर बघायला मिळते तरी सांगा. येस, मी लवर. सो माझं लवर ऑफिशियल या नावाने चॅनल आहे आणि आर्टिस्ट नेम माझं लवर आहे, रॅपर असल्यामुळे. सो मला एक सांगायचं की हा फर्स्ट आय थिंक असा थीम आहे की याच्यामध्ये खूप छोटी चाइल्ड आणि एक रॅपर जे की देवाचं गाणं करताय आणि हे खूप डिफिकल्ट आहे. आय थिंक मला तरी वाटतं बऱ्याच जणांना हे बघायला नाही भेटलेलं आहे आणि हे मी इंडियाची गोष्ट करतोय. कारण की मी त्याविषयी मी बघतो तर मला नाही जाणवलं असं कुठे की इतक्या छोट्या मुलींसोबत कोणी रॅप केलं, माझ्या नजरात नाही आलं. सो मला वाटतं की हे सर्वांनी बघायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. काहीतरी नवीन भेटतंय आपल्याला आणि प्रत्येकाला ते लळा लावेल असं गाणं आहे. त्याच्यात लिरिक्सही तेवढेच भारी मला वाटतंय, तेवढंच भारी सईचं सिंगिंग आणि तेवढंच भारी त्याला म्युझिक आहे. सो फुल पॉवरफुल ट्रॅक मला वाटतोय. सो आता तुम्ही हे डिसाईड करायचं आणि कमेंट करून सांगायचं की तुम्हाला कसं वाटतंय. आम्ही ते तर करू, पण आधी चॅनलचं नाव सांग ना, कोणत्या चॅनलवर सांगितलं. बघायला मिळणार आहे? हा सर, आता तुम्हाला हे चॅनलला बघायला भेटणार आहे युट्यूबला, लवर ऑफिशियल. हे तुम्ही सर्च करून त्याच्यावरती बघू शकता किंवा आपण गणपती बाप्पा तुझा लागला लळा हे पण सर्च करून बघू शकता. ओके, बट नाव यू सेट की यु नो तुझं स्टेज नाव हे आहे, राईट? वी वॉन्ट टू नो हिस्ट्री. हेच स्टेज नाव का आहे? ओके, प्रत्येक जण मला हाच प्रश्न विचारतो, बट याच्या मागे आहे की मी स्ट्रॉंगली फील करतो प्रत्येक गोष्ट आणि मी प्रत्येक गोष्ट माझ्या मम्मीला शेअर करतो. सो आय एम फर्स्ट मदर लवर असं म्हणून मी एखाद्या मुलीचा प्रेमी आहे या पद्धतीने सगळेजण विचार करतात, बट असा कोणताही त्याला टच नाहीये. माझा टच आहे की मी फील करतो स्ट्रॉंगली आणि मी ते उतरवतो. तर मला वाटतं तसं आणि ते मला माझ्या मम्मीला पण ऐकवतो. माझी मम्मी बेस्ट फ्रेंड. सो आई एम फर्स्ट मदर लवर कंटिन्यूसली. बट मैंने ऐसा कोई लवर वाला सोचा नहीं था. आई जस्ट थॉट यू आर आल्सो चाइल्ड लवर, दैट्स इट. Perfect. मैंने तो यही सोचा था भाई. You just explain. ऑलराउंडर. You just explain. No worries. Okay. सो आपल्या शहरातील लोकांना काय मेसेज तुम्ही सर्वजण तिघही जण कन्वे कराल? सो मला वाटतं की आपल्या शहरामध्ये जे आर्टिस्ट असतात, आर्टिस्ट फील्डमध्ये असल्यामुळे मला वाटतं की आपण प्रत्येक आर्टिस्टला समोर जाण्यासाठी कमीत कमी दुसरं काही नाही करू शकत, बट आपण पॉझिटिव्ह जी प्रतिक्रिया असते ती देणं आणि आपल्याकडून जे प्रोत्साहित करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत, जसं बोलणं असो किंवा एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट कोणाला कमी पडत असेल आणि आपल्याकडून शक्य होत असेल ती 1 घंट्यासाठी 5 मिनिटासाठी, तर ते आपण करायला पाहिजे. कारण की आपला सपोर्ट कोणाचं करिअर बनवू शकतो, कोणाला ऊर्जा देऊ शकतो आणि या फील्डमध्ये उतरणं हे खूप रिस्की असतं. पॅशन म्हणून उतरणं हे खूप मोठी गोष्ट आहे, हॉबीज म्हणून उतरणं एक सिंपल गोष्ट आहे. सो मला वाटतं की आपण प्रत्येक ठिकाणी सपोर्ट करायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला, जिथे आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी. डेफिनेटली. प्रीतम, तू काय सांगशील? मला वाटतं की ज्याही क्षेत्रात आपण आहोत त्याला जास्त जेवढं आपण एक्सप्लोर करूयात तेवढं त्यात आपण रुळू शकतो किंवा तो शब्द नाही आठवते मला, पण त्या क्षेत्रात आपण पक्के होऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो एक्सप्लोर करण्याने. म्हणजे अभ्यास जेवढा केला आपण तेवढा आपल्याला जमणार. ओके. सो सई, तू सर्वांना विशेष काय देशील? गणपती बाप्पा फेस्टिवल आहे, सर्वजण फेस्टिवल सेलिब्रेट करत आहे, काय सांगशील सर्वांना? खूप सर्व मोदक खा. काय सांगशील? सगळे मोदक संपवा आणि सईच्या मोदक पण. किंवा सगळेजण मोदक मला देऊन टाका म्हणा. बोल बोल, काय सांगशील? सांग. गणपती बाप्पा मोरया एवढं म्हणून दे गणपती बाप्पा मोरया. जोरात. गणपती बाप्पा मोरया. ग्रेट. सो एवढं सांगेल की नक्की डू विजिट, बघा आणि गाणं कसं वाटतंय कॉमेंट मध्ये सांगा, कारण सईनी गायलाय, हो की नाही? हो ना? ओके. 94.3 माय FM वर ऑफकोर्स रसिका आहे तुमच्या बरोबर. चलो अच्छा सुनते हैं. मॅम, हे घेतलं असतं आपण की इंट्रो मध्ये जे की हे केलं का आपण म्हणजे असं एक्सप्लेन की सईने गायलं, मी म्युझिक केलं आणि प्रीतमने हे केलं. हे आता कसं हे आपण जस्ट रेकॉर्ड केलेलं Yes, आता राईट, edit आणि होईल जेव्हा ना हे ते. ऑन एअर जाईल ना तर तेव्हा
स्टार्टिंगला इफ अगर मैं इसको प्ले कर रही हूँ तो स्टार्टिंगला मी हे सांगत राहणार की हे गाणं हिने गायलंय. हाँ तो क्योंकि उसको ना कैसा था हम इसमें Yes, हे yes, फक्त yes, एक म्हणजे लाईक बेसिक रेकॉर्डिंग आहे. हो. एडिटिंग जेव्हा करतो आपण ऑनर जेव्हा करतो तेव्हा आपण लोक काय ऐकत आहे बिकॉज काय असतं रेडिओ इज ऑल अबाउट अभी आधे घंटे पहले किसी ने स्विच किया बाद में किसी ने स्विच किया तर त्यांना लिंक लागली पाहिजे की ते काय ऐकत आहे Yes, तर आपण yes, आधी yes. एलिब्रेट करतो सगळ्या गोष्टीला. म्हणजे प्रत्येक त्या याच्यानंतर ड्युरेशन नंतर Yes. हा. जे ऍडचं ड्युरेशन असतो त्याच्यानंतर. कसं वाटलं साई तुला आमचं ऑफिस? छान. छान. काय काय आवडलं तुला? सगळं काही. सगळं काय तू काय काय बघितलं ऑफिस मध्ये? सगळं काही सगळं काही. सगळं काही. एका वाक्यात उत्तरे द्या. हा ना. So तुला हा सांगेल कधी ऑनर वगैरे जात आहे इंटरव्ह्यू. ठीक आहे. आणि अक्षय सर. हा ऍक्च्युली तो हीच ईपी तर प्रोग्रामिंगचे डिसिजन्स हा आणि प्रेषिताला घेतो राईट. सो यू वे आस्किंग मी पण मी त्याच्यात नाही इन्व्हॉल्व्ह होऊ शकत. माझ्याकडे जे येतं ते मला समोर डिलिव्हर करायचं असतं. सो त्याच्यामुळे ठीक आहे. येस. सो तुला आणि ज्यावेळेस आपण बोलाल त्यावेळेस लवरच नाव यूज करा. हा पण तेच म्हणजे जस्ट एक आता केलं बट एक हा. सांगून ठेवतो की लक्षात राहील. ओके ओके चालेल. म्हणजे त्याच तो वी कैन से ना तेरा जो जेन्युइन नाम है वो बोलेंगे एंड देन वी विल से की स्टेज नाव कंटिन्यू तुझं हे आहे राईट. आपण तसं घेऊया. और आपसे मिलके एक एनर्जी आती है वो क्योंकि है वैसे भाई भाई नहीं हमेशा एनर्जेटिक रहना पड़ता है आपको माइक के सामने है कि नहीं. तीस एनर्जी ने बोला लगता त्याची practice असते कंटिन्यू 6 वर्ष झाले वर्किंग इन रेडिओ सिन्स 2017 बट ऑफिशियली इन कमर्शियल रेडिओ 2018. येस. माय एफएम मध्ये कधीपासून? 18 पासूनच. म्हणजे मी सोलापूरला होते आधी. Yes, yes. त्याच्यानंतर मी 2020 ला इकडे शिफ्ट झाले कारण मला इंटरनल प्रमोशन मिळालं होतं. हे रेल्वे स्टेशन आहे आमचं. सो देन आय शिफ्टेड हिअर. मी बेसिकली नागपूरची आहे. ओके. आणि त्याच्या आधी मी 2017 मध्ये बिलासपूरला होते छत्तीसगड. सो फिरणं सुरू आहे आमचं. बिकॉज कारण की माझं बेसिक एज्युकेशन दिल्लीला झालंय. बाबा जॉबवर होते म्हणून. मग त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यात वरुड म्हणून आहे. सो मी तिकडे होते. नेटिव्ह प्लेस आहे आमची. तर 10व्या वर्गापर्यंत मी तिकडे होते आणि देन 10th के बाद मी नागपूर शिफ्ट होते. आरजेचा काही कोर्स वगैरे असतो? कोर्स असं बेसिकली Journalism नसतो. वगैरे येतात जर्नलिझम त्याच्यामध्ये. यू कॅन डू. ओके ओके. याच्या व्यतिरिक्त जर तुला जर्नलिझम नाही करायचं बट यू आर ग्रॅज्युएट पण तर यू कॅन डू इंटर्नशिप असं काही. तर इंटर्नशिप मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो. पण मी इंटर्नशिप करू शकतो आपण. अनुराग पण होता इकडे. अनुराग शेंडे ना. Yes. हा तो आत्ताच गेला just. आत्ताच गेलेला. हा. तो आणि आम्ही नागपूरचेच आहे. Yes, yes. माहिती आहे. सोहम पण. सोहम पण. हे आमची तेव्हाची गँग आहे Yes, सर्व. yes, yes. सोहम होता सोहम. त्यावेळेस ना. हा, सोहमने सोहम. इंटरव्ह्यू केलेला आहे माझा. सोहमने हो. माझाही केला होता तो खोटे सिक्के खोडे चालवतो सिक्के वगैरे. मध्ये. Yes, राईट yes. राईट. सोहम नंतर म्हणजे सोहम होता 20 ला आय गेस इकडे तेव्हा मी हम्म. आलेले. हम्म. Yes, वो yes. था इसलिए आई थी मैं. Okay. खुद भाग गया. लॉकडाउन यूट्यूब पे फेमस हो गए ना वीडियो. हाँ. लॉकडाउन मेरा में तो scene फिर ऐसा छोड़ था दिया कि- उन्होंने. नाही सिरियसली त्याने काय त्याने ग्रो मे- केलं YouTube. त्याने मेहनत फार घेतलेली आहे बिकॉज आय नो हिम सिन्स लाईक 200-300 फॉलोअर्स थे उसके. Yes, yes, अँड yes. त्याची कन्सिस्टन्सी खूप लेवलची होती. तेव्हाच ते एव्हरी जेव्हा- सिंगल डे ही वर अपलोडिंग व्हिडिओज एव्हरी Yes, सिंगल डे. yes. आणि तो लॉकडाऊन त्याच्यासाठी खूप सक्सेसफुल ठरला कारण की मी बघितलं त्यावेळेसही तो रीच जो आला लॉकडाऊन लागल्यानंतर आला त्याचं आणि त्याचं कसं आहे ना त्यांनी स्विच केलं लाईक मोटिवेशनल स्टोरी तो करायचा हम्म. ऑफकोर्स बट अगोदर करायचं. युट्यूब वरती त्यांनी रोस्टिंग रोस्टिंग स्टार्ट केलं. अँड दॅट टाइम रोस्टिंग वॉज व्हेरी बूम. लाईक आय पर्सनली फील की हे मेरा जॉनर नाही म्हणजे मला असं वाटतं बिकॉज आय कॅन डू ह्युमर. लॉकडाऊन मध्ये बऱ्याच जणांना ते इंट्रोड्यूस झालं नवीन. Right. येस येस. आणि तुला खरंच सांगू का आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की हे सक्सेसफुल राहिलं ते राहिलं हम्म. बट ना काही काही गोष्टी काय असतात ना की तुमच्या इनर असतात लाईक कन्सिस्टन्सी होती. Yes, yes. अब म्हणजे मला एक प्रश्न नेहमी पडतो की हाऊ यू फाइंड दॅट युअर निश की भाई तुझे येच करणे काय. बिकॉज समटाइम यू डू मल्टिपल कॉन्टेंट ना Yes. तर तुम्हाला ते सिंक लागत नाही. नाही लागत. अब मेरा ऐसा आई एम दैट पर्सन हु हैव रिलेटेबल कंटेंट. हम्म. म्हणजे मेरे को क्योंकि मेरी चीजों में मतलब मैं हमेशा बोलती कि मेरी भसडी उतनी होती है. तर असा वाला सीन असतो. मिक्स. अरे म्हणजे मी खूप सिम्पल गोष्टी आणि मी त्या रेडिओवरती पण सांगते बट पीपल थिंक दिस इज व्हेरी फनी बट हे माझ्या लाईफ मध्ये जेन्युअनली होतं. बिकॉज आय एम नाही, दॅट पर्सन आपल्या मैं लॉक life मध्ये- लगाती हूँ चाबी घर पे भूल जाती हूँ आणि असं झालंय माझ्या बरोबर. मी नाही रोज काही ना असं काही बरेच विसरते. आर्टिस्ट सोबत होतं.
आर्टिस्ट असेच असतात ऍक्च्युली. होतातच हे, कारण की ते प्रेशर घेतात पुढचं म्हणजे काम माझंही करायचं. असं होतं की मी, मी गाडी जे- एखाद्या जागी उभी करतो हा. आणि निघून जातो, नंतर येऊन बघतो तर चावी गाडीलाच असते. नाही, मी जेन्युअनली सांगू का, रेडिओच्या बाबतीत रेडिओ मेरे लिए मतलब एक जॉब है ही नहीं. म्हणजे जेव्हा मला Passion रेडिओ आहे. जॉईन करायचं होतं, Exactly. आय एम दॅट पर्सन हु स्ट्रगल अलॉट और जिसने बहुत रिजेक्शन झेले दॅट इज Yes, म्युझिक yes, फॉर yes, मी. yes. एंड वो उसके बाद में आई हूँ. तो त्याच्यामुळे मला रेडिओ असं आहे की मेरे को तीनों शो भी करने के लिए बोले ना, मैं बहुत हसी हसी कर लेती हूँ. म्हणजे मी माझा इव्हनिंग शो आहे, पण मला सकाळी 6ला तो पण यायला ऍक्च्युली लागतं जॉब आणि वाटतच नाही ना तो, Exactly. म्हणजे तेच करायचं पॅशन आहे म्हणजे ना, हा. तेच काम वाटत नाही जे करायचं आपल्याला. Exactly. ते त्याच्यामध्ये जगण्यात मजा आहे आपली. म्हणजे आणि ती 6 life- वर्ष माझ्याकडे- बिग टाइम. माझ्याकडे माझा असा सीन आहे की मला जेवढे प्रोजेक्ट आले मी येऊ देतो, रात्रभर पण बसलो मला काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही. Exactly. कारण तुमको करना ही आहे ना वो Exactly. basically. हा, आणि same. महत्वाचं ही फील्ड तुम्ही चूज केली आहे. Yes, yes. तुम्हाला कोणी येऊन थोपलं नाहीये की हो तो ये करणे काय, तुम्ही स्वतः चूज केली. झोपल्यानंतर मग होतं नाही तसं. मग ते शक्य नाही होणं, आणि आपण ते घेत पण नाही. मग. मेरे लिए वो 10 to 5 जॉब नाही होती, मेरे से नहीं हो पाता. नाही. मी एका जागी बसू शकत नाही. मला, मी जेवण जरी करते तरी मी इकडे तिकडे फिरत असते. Yes. मी एका जागी कसे, मेरे माँ बाप भी पहले से बोलते. आणि मला रेडिओ म्हणजे पहिलेपासून इंटरेस्ट होता, क्योंकि मेरे जो बचपन का टाइम था, मी माझ्या आजोबांकडे जास्त राहिले, तर त्यांच्याकडे ना सवय होती सकाळी रेडिओ लावायचं म्हणजे लावायचा. आणि त्यानंतर मी नागपूरला शूट झालं तर नागपूरला रेडिओचा क्रेज लाईक बूम होता. सो दॅट टाइम मी कंटिन्युअसली, ऑफकोर्स हॉस्टेलवर राहिलो म्हणजे आपण रेडिओ काहीतरी एंटरटेन चाहिए ऑफकोर्स. टीव्ही नाही ठेवू हाँ, शकत तिथे. तो रेडिओ सुनते थे. तिथून मला असं झालं की ओके. आणि मला एवढे बेसिक क्वेश्चन पडायचे, अच्छा रेडिओ मध्ये कोणी कसं बसलं राहत असेल, कोणी कसं, मेरे को ऐसे सवाल थे. हा. And then when I entered, I feel ओ भाई इतना बड़ा ऑफिस होता है. ठीक आहे. माझाही तसाच विषय होता. मला आता म्युझिक जेव्हा स्टार्ट केलं मी 2016ला आय गेस, हम्म, दीपक पवार सरांकडे ही जी हम्म. शिकते, हम्म. तर रेडिओला होते का ते? नाही नाही अच्छा, नाही. ते नाही आहेत ना. Classes ते music त्यांचे च. just only music. ओके. तर तेव्हा मला सारेगम म्युझिक मध्ये असतं असंही माहित नव्हतं, आणि आज म्युझिक देतोय गाण्यांना. म्हणजे ती जर्नी वेगळीच असते ती. ऍक्च्युअली. आणि मला तर रेडिओ किशन प्रजापती माइट बी यू नो, हाँ, 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 तो yes. उन्होंने ही मेरे को रेडिओ में मतलब ओके. त्यांनी माझा इंटरव्ह्यू हा, ते केला. होते ना इथे. हा. त्यांनी माझं केलेलं आहे त्यावेळेस. हु लिटरली टीच मी एव्हरी सिंगल थिंग. म्हणजे आता रेडिओवरती मी गाणे ज्या प्रकारे टीच करू शकते, ऑल क्रेडिट गोज टू मी. वो हमेशा यार तू क्या कर रही है, ये ऐसे नाही कर. आणि म्हणजे ही इज लाईक लीडर कम आणि चांगला मित्र असं हा. म्हणता येईल. आणि त्यांच्यापासून शिकलं खूप. म्हणजे लाईक कॉर्पोरेट लाईफ आणि जे बेसिक गोष्टी आहे ना लाईफच्या, ते त्यांच्यापासून आणि शिकायला जो मिळालं. असं काय करतोय हे असं सांगतो ना जेव्हा, हा. तेव्हा आपल्याला शिकायला ते मिळतं. जे मी बरोबर. बोललो ना, मोटिवेशनल सपोर्ट त्यांचा आहे, आणि मी Actually. बघितलेलं आहे त्यांच्यासोबत बसलो, बोललेलो आहे. आणखी पण ते कॉन्टॅक्ट मध्ये आहे माझ्या. हा. ते तर त्यांचं खूप किस्सा व्हायचा. मी असं कुठलं गाणं टीज केलं, लाइक आरजे बोलता उसके एंड में हम लोग गाना या फिर हाँ. कुछ तो ऐसे बोलते हैं ना, उसका ट्रिविया काइंड ऑफ. Yes. तो वो हमेशा बोलते यार ये सिचुएशन पे नहीं लग रहा, तूने गलत बोल दिया. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता असं झालं की वो छोड़ के चले गए, 2 साल हो गया. हम्म. टिल द डेट मेरे को पूरे रेडिओ मतलब पूर्ण इथे सर्वजण सॉन्ग टीजिंग, भाई तू बाप करतेस, तू काय जोडते गाण्याला, क्या बात तो आहे. अभी ये बोलते असं व्हायचं. आणि आधी शिवाय पडायचं त्या गोष्टीसाठी. सो इट्स ऑल लर्निंग प्रोसेस. Learning. तुमको मी डे बोलतो ना बाय डे की सीखने को मिळतं. आपण ज्या क्षेत्रात आहोत हम्म. एक्सप्लोर केलं की विषय संपला. ऍक्च्युली म्हणजे माझं असं होतं की जेव्हा मी रेडिओला आले तेव्हा मला मराठी बोलता येत नव्हती. लाईक 10% भी नहीं आती थी मुझे मराठी मराठी. येत नव्हती. नहीं, बिकॉज मेरा बेसिक ही हिंदी में हुआ है तो मैं मराठी कैसे सीखूंगी ऐसा था. आप क्या इन- बात है. हाँ, After- आप after दिल्ली में 10 थे और तो मराठी से इसलिए- लगता आणि है की after मराठी 10 मुलगी आहे. हा, मी आहे महाराष्ट्रीयनच. हा. पण आफ्टर 10th नंतर मी जेव्हा नागपूरला शिफ्ट झाले, नागपूर में मिक्सिंग लँग्वेज आहे. हाँ, Okay. पण yes. जेव्हा हा. सोलापूर गेले, पश्चिम महाराष्ट्र, दॅट टाइम मला स्वतःला एवढं असं वाटलं Guilty. कुछ नहीं आता बहन तेरे को. भाई लोगों को देख क्या बोल रहे हैं, तू क्या कर रही है. महाराष्ट्रीयन हो के अगर मराठी नहीं सोलापूरचं समझ में आती सही तो आहे. फिर कम. काय नाही पण- हे कुठे चाललं ते. हा, पण सोलापूरची एक गोष्ट चांगली आहे, दे अडॅप्ट यू. Yes. तुम्ही जसे आहात तसे. हम्म. तर मी रेडिओवरती फर्स्ट टाइम आय स्टिल रिमेंबर मी म्हटलं होतं की मला येत नाही पण मला शिकायचंय. अँड हम्म. गाईज तुम लोग मुझे सिखाव करके. तर ते त्यांना हिंदी मराठी मिक्सिंग खूप छान वाटायचं. आणि तिथून सुरुवात झाली. अँड नाव मेरी मराठी 80% अच्छी हो गई है. 80 नहीं, मेरे को अच्छी लग नाही, रही है. 80% और भी अच्छी लग रही है. आता ते फक्त माझं ते फास्ट मध्ये ना कधी न आणि न तिथे माती खाते मी हा, असं न. होतं. बट बाकी मेको आ जाता. आत्ताही झालं आहे ना. आणि- असं झालं होतं थोडं. तसे नॉर्मली नागपूरचे हिंदी जास्त युज करतात रेग्युलरली बोलण्यामध्ये. जसं आता मी त्या दिवशी नाही, नागपूरची मराठी थोडीशी अशी आहे. विदर्भी शुद्ध आहे, नाही. पण हा. पण सीन Mixed काय आहे ना, languages use नागपूरमध्ये दे विल नॉट गोइंग टू फोर्स यू की इसी लैंग्वेज में बात कर. वो कभी नहीं बोलते. तू जिस वे में कंफर्टेबल आहे, तेरे को जो आता तू वो बोल. सही. ते थोडंसं एक कम्फर्ट तिथेच येऊन जातं.
मेरे को Actually क्या काय ऐसा होता ना कि जब मैं मराठी हाँ. बोलती हूँ फॉर एग्जाम्पल तापमान आणि तापमान हाँ. माझी काशी होती Yes, त्याच्यामध्ये yes. टेम्परेचर बोल देती मैं तो वहाँ पे जो मेरे को याद आ रहा है ना उस टाइम पे वो इम्पॉर्टंट आहे मेरे लिए पण असं मुळात म्हणजे खूप फ्लुएंट मध्ये मराठीमध्ये बोलते तर मला असं शब्द आठवत नाही असं होत नाही बट जब जहाँ पे मुझे पता है मैं यहाँ पे मिट्टी खाती हूँ तो मैं वहाँ पे पर्टिकुलर इंग्लिश वर्ड यूज करती हूँ जिसमें चार नाही, चांद पण लगा देते हो आप फिर वो word use करके. ऑडियन्सला पण आपल्यासारखंच कोणीतरी पाहिजे असतं मिक्स तड़का असतो ना मराठी हिंदी आणि इंग्लिश English. So, वॉइस ओवर मध्ये पण असंच होतं अब अगर मैं एक बार कॉन्शियस हो गई कि ये ऐसा प्रोनाउंसिएशन है तो मैं 2 बार रुक जाऊंगी उसको लेके अदरवाइज फुल बोल दूंगी ऐसा सीन होता है आज है आपकी पर्सनैलिटी अट्रैक्टिव उस दिन वो क्यों आपने Live- बोला था कि जल्दी जल्दी मैं आया था अरे इसके लिए मैं- चंपू बन के आया मेरा ऐसा मूडी काम है भाई आपका वो भी फोटो अभी इफेक्ट में डालना पड़ेगा बिफोर आफ्टर लाईव्ह शो पण असतात का हा लाईव्ह आपल्या रेडिओ मध्ये असं असतं की फॉर अवघड असतं. एक्झाम्पल 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर यू कॅन लाईक Okay. रेकॉर्ड करू शकता ते पण 5 मिनिट आधी बट Yes, इफ यू आर अ सिनियर वन तो यू हॅव टू डू लाईव्ह शो तो एक असतो बट हा इंटरव्ह्यू सेशन मध्ये वगैरे आपण प्री रेकॉर्ड करतो बिकॉज उस टाइम पे आता आम्हाला सवय असते बाकीच्यांना सवय नसते बाकीच्यांना सवय नसते जसं ते स्पेस जातो ना तो मी स्पेस 2-4 जागी जसं अडकलोय 2-3 सेकंड के ऊपर अगर स्पेस जाए तो आपको ऑफ एअर समजते हैं हाँ, त्याच्यामुळे टेक्निकली थोड्या गोष्टी येस बघाव्या येस लागतात. विषयच नाही विदाउट एनी एडिट सोडणं म्हणजे ते पूर्ण तेवढंच परफेक्ट आणि त्या अर्जुनचं live में कामच मजा असतं भी की ते हा मजा तर आता एक सलग बोलावंच लागतं ते नाहीतर हा स्टॉप नाही देऊ शकत पॉज एक सेशन मला आठवतं आफ्टर 2 इयर्स मला 9 सिटी मध्ये लाईव्ह जायचं होतं एक One time time? ला. हा Okay. वन आपल्या टाइम इथून ना? इथून हा आणि ते एक गेम शो होता तो उसमें 45 मिनट तुमको बोलना ही थोड़ा था कम हो सकता है कंटिन्यूसली नहीं इसकी Okay. वजह से हा, yes, 45 मिनिट तुमको कंटिन्युअसली बोलना था yes. तर इथे किशन सर आणि तुला जे पाणी प्यायचं वगैरे पिऊन घे म्हणे आय डिड आणि सुरू केला तो गेम 45 मिनट्सचा होता टिल 45 मिनट मेरे को मतलब मैं बोल ही रही हूँ Wow. टिल मेरा वो हाईएस्ट रिकॉर्ड है टिल 45 मिनट मैं बोल रही थी लाइव था पूरा हम्म. तो सांस अटक रही जो भी हो रहा भाई पर बोलने का है अरे तो वो 45 मिनट मेरे को याद है कि 9 शहर में मैं एक साथ लाइव थी क्या एंड बात। दैट आई डिड वो उसके लिए वो रिकॉर्डिंग ये हो गया बहुत आपके पास बड़ा ये है क्या? मतलब ये बहुत बड़ा है 45 मिनिट्स तुमको तो Continuously. पता है अभी Motivation. देखने हम लोग 1 Actually. सेकंड 2 आणि सेकंड इवन बहुत बड़ी बात हो सोलापूरला आम्ही जाती एक है केलं होतं जिथे 95 आर रेडिओ लाईव्ह होता आणि 2 आरजे ती मॅरेथॉन करत होते तर त्याच्यामध्ये अमृत आणि मी आम्ही दोघं होतो तो हम लोग ऑफिस में ही रहते थे तो वो 95 आर के लिए हम लोग लाइव थे तो वो भी एक एक्सपीरियंस रेडियो में जब तुम एंटर होते हो ना उसके बाद तुमको बहुत एक्सपीरियंस मिलता है and वो लाइफ में आगे बहुत काम आता है नहीं वही होता है ना जैसे आता musician तो है छोटी कोई- है आप तो अभी होस्ट भी कर सकते हो फिर तो म्युझिशियन्सला स्टुडिओ मध्ये तेवढा खेळ- एक्सपिरियन्स खेळायला मिळतं. शो होस्ट करू शकता तुम्ही स्टेजवर बाहर करती हूँ ना मैं Obviously anchoring. करते बाहर हैं। मतलब मैं ऐसे बहुत बाहर शो ऐसे आउट ऑफ औरंगाबाद के संडे मैं अगर भाई ऐसा है ना तुम अगर एंकर हो या फिर तुम आरजे हो तो तुम्हारे सब रिश्तेदारों की शादियों में और दोस्तों की शादियों में तुमको ही बोलना पड़ता है उसके अलावा कुछ नहीं होता तुम्हारे जीवन में छुट्टी है तुम छुट्टी उनका जी नहीं फॅमिली सकते. अनाउन्सर जो होता है ना वही है. एक ही होता अरे आपली रसिका आहे ना तिला सुट्टी मारायला लावू त्या दिवशी बहन की शादी हो भाई की शादी हो चढ़ जाओ स्टेज पे ऐसा सीन असतो निकलते हैं फिर अपन यस Yes. यस चलो चलो और बहुत अच्छा टाइम मिला और एक फोटो लेते हैं और हाँ पूरा अच्छा से चल 2-4 चलिए. फोटो लेंगे अपन अलग अलग हाँ? मतलब